जाते आली वळगा सारंग धरू नाही तरी संसार जाईल रया कवनाची माय बापा कवनाची गणगोत मृग जळ वरत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैरे जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळ वरत जाईल रया महायोग पीठे तटी भीमरथ्य परम पुंडरीकाय दातुं मनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो तेजस्फुरिदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सर्वांनी वर हात करा बरं, असे उंच हात करा, मस्त मंडपले लागायला पाहिजे असा करा आपला हात। वा तुमचे तर 100% लागतील वरती हात ओट्यावर बसलेली मंडळी। हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे
संसार जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जड भरत जाईल रया विषयाची समसुख बिगडाची बाहुली अभ्राची साहुली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चैले जाईल रया. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग परम वैष्णव सकल संत मुकुटमणी असणारे ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप आळंदी निवासी समस्त साधकांच्या हृदयावर राज्य करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा असून आजच्या अभंगात माऊली तुम्हाला मला संसारातली असारता दाखवतात. विठ्ठल जर साधकाला संसारातून विरक्तीची अपेक्षा असेल तर त्याने माऊलींनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवावा. माऊली सांगतात की सज्जनो तुम्ही ज्या संसाराला माझं म्हणतात तो संसार तुमचा कधी नव्हताच आणि यापुढे राहणार नाही. का? कारण या संसारामध्ये जेही आहे ते फक्त दिसण्यासाठी आहे, असण्यासाठी नाही. जे आहे ते अशाश्वत आहे. जर शाश्वत काही असेल तर फक्त आणि फक्त माझा परमेश्वर आहे. म्हणून या ठिकाणी वर्णन करतात माऊली ये साते आलिया वळंगा शारंग धरू. ये साते, साते म्हणजे काय? बाजार. या संसार रूपी बाजारामध्ये तुम्ही सर्वजण आलेले आहात. पण हा जो संसार रूपी बाजार आहे हा फक्त दिवसा भरतो आणि संध्याकाळ झाली का नष्ट होतो, संपून जातो. त्याच पद्धतीने हा संसार सुद्धा असाच आहे सज्जन. संसार सुद्धा एक बाजार आहे. हा बाजार सुद्धा काही काळ काही वर्षापर्यंत दिसणार आहे. एक दिवस त्याचा सुद्धा नाश होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा तर माझ्या शारंगधराला शरण जा. माझ्या शारंगधराला माझ्या भगवंताला तुम्ही शरण जा. एका साधकाने सांगितलं, म्हटले महाराज छोटीशी शंका आहे. असं वर्णन करतात की या जगामध्ये जरी सर्वांपासून मनाची आसक्ती नष्ट होत असेल पण ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये आपण जन्माला आलो त्या घराविषयीची थोडी तरी आसक्ती राहून जाते. म्हणजे जास्तच पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर माता पिता ज्ञानोबा आहेत त्यालाही उत्तर देतात. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. ज्यांच्या पोटी तुम्ही जन्माला आलात ते सुद्धा तुमचे नाहीयेत असं समजा. जर संसारातली तुम्हाला शाश्वतता जाणायची असेल, खरा की खोटा जाणायचं असेल, मुलगा मेला तर मुलाच्या मागे मायबाप चालले जातात का? नाही ना. याचा अर्थ असाच आहे की प्रत्येकाला जाणं आणि येणं हे नक्की आहे. मग जाणाऱ्या येणाऱ्यांमध्ये तुमचे माता पिता जरी असतील तरी सुद्धा एक दिवस तुम्हाला त्यांचीही साथ सोडावी लागते. एक दिवस त्यांनाही तुम्हाला त्यागावं लागणार आहे. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत सगळेच मृग जळवर्त जाईल रया. कोणाप्रमाणे नष्ट होतात ते? ज्या पद्धतीने मृगजळ उन्हाळ्यामध्ये दिसणाऱ्या ज्या आपण झळा म्हणतो त्याला, अगदी त्या ज्या पद्धतीने दिसतात पण अस्तित्वात नाहीये, अगदी त्याच पद्धतीने जसं मृगजळाला पाणी समजून हरण त्याचा धाव घेतं, त्याच्या पाठीमागे पळतं, त्याच पद्धतीने तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये दिसणारी जेवढीही नातेगोती सगळे सोयरे संबंधी असतील हे सुद्धा त्या मृगजळाप्रमाणे आहेत जे दिसतात पण तुमचे नाही आहेत. आणि माऊली तर एवढं सुंदर वर्णन करतात. विषयाची समसुख बेगुडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. हे बाळा, या तुझ्या नाते गोते धन गोत मित्र परिवार या सगळ्यांकडून मिळणारं जे प्रेम आहे ते प्रेम सुद्धा चिरकाळ टिकेल याची गॅरंटी नाही. कारण डोक्यावर असणाऱ्या आभाळाची सावली तुम्हाला जितका काळ सुख देते फक्त तेवढाच काळ सुख देणारी तुम्हाला दिसणारी सगळी मंडळी आहे. मग तुम्हाला चिरकाळ सांभाळणार जर कोणी असेल, तुमच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारा जर कोणी असेल तर फक्त आणि फक्त माझा पांडुरंग आहे. कारण मी स्वतः माझ्या जीवनामध्ये या गोष्टी अनुभवल्या आहेत. मी स्वतः या संसाराला पाहिलंय. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चेहिले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जड भरत जाईल रया. विठ्ठल विठ्ठल. भक्तवांच्या कल्पतरू
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, सकल कंठभूषण ज्ञानोबराय तुकोबराय आदी संत मानदेवाच्या कृपा प्रसादाने, स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी गुरुवर्य महनमणीय माऊली कृष्णाजी माऊली जायखेडेकर माऊलींच्या कृपा प्रसादाने, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने आणि भगवान भोलेनाथाच्या छत्रछायेखाली, महादेवाचंच मंदिर ना आपल्या या पावन पवित्र अशा वासखेडी गावामध्ये चालत असणारा अखंड नाम कीर्तनी सप्ताह वर्ष आहे 38. किती वर्ष झाले? 37 वर्षाची परंपरा माऊलींच्या आशीर्वादाने या गावात चालते आणि 38व्या वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलंय. मी आनंदाने सांगेल सज्जन हो, 38 वर्ष सप्ताहाची अखंड टिकवण्यासाठी जर सगळ्यात महत्वाची एका गोष्टीची गरज असते तर त्याला म्हणतात गावाची एकी, गावाची एकता. म्हणून जोरदार टाळ्या तुमच्या एकतेसाठी झाल्या पाहिजे. सरपंच साहेबांनी 5 वर्ष गावाची कितीही सेवा केली तरी पुढच्या पंचवार्षिकला लोक तेवढ्याच मताने निवडून देतील याची गॅरंटी असते का? नाही. 17 लोकांच्या 17 मत, जेवढे व्यक्ती तेवढ्या त्यांचे मत बदलतात. बरं, एका घरात जर 5 मुलं जन्माला आले तर 5चे विचार सारखे असतात का? आपल्या हाताला 5 बोट 5 सारखे असतात का? अजिबात नाही. ज्या ठिकाणी बदल नाही तो संसारच नाही. जिथे बदल आहे त्याला संसार म्हणतात. परिवर्तनीय संसाराचं रूप आहे. म्हणून या प्रपंचामध्ये जर आम्हाला कुठे सुख मिळत असेल तर ते फक्त आणि फक्त या धर्ममंडपामध्ये प्राप्त होतं. आणि या धर्ममंडपामध्ये तुम्ही 38व्या वर्षी पुन्हा अखंड नाम कीर्तनी सप्ताहाचा आनंद घेण्यासाठी आलात. त्याचं सगळ्यात मोठं जर श्रेय जात असेल तर या ठिकाणी वैकुंठवासी माऊली बाबांना त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जात असेल तर या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळीला, आपल्या वासखेडी गावातील गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, शेतकरी, माता भगिनी, बाल गोपाल मंडळ, कार्यकर्ते मंडळी, नियोजक, नियामक मंडळ आणि या सगळ्यांना सहकार्य करणारी, आपल्या कष्टाचा 1-1 रुपया या मंडपासाठी देणाऱ्या या सगळ्या मंडळीला हे श्रेय जातं. विठ्ठल आपल्या या पावन पवित्र धर्ममंडपाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त नामवंत महाराज मंडळी यांची उपस्थित आहे. आदरणीय योगी महंत दीनानाथजी महाराज गोरखनाथ मंदिर, तर यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष कौतुक या ग्रामस्थ मंडळीने केलेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी व्यासपीठासाठी हरिभक्त परायण उमेश महाराज म्हणजे आपले भाऊसाहेब दादा यांची विशेष सेवा आहे. मृदुंगाचार्य अतिशय महाराष्ट्रभरामध्ये, नंदुरबार जिल्ह्यातच येतं ना आपलं गाव? बरोबर. नंदुरबार जिल्ह्याचं गाव पूर्ण आपलं नंदुरबार जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर जर मृदुंगाचार्य म्हणून गाजवलं असेल तर आमच्या पावबा महाराजांनी गाजवलंय. टाळी वाजव पण जोर न वाजव. आज एकादशी मी मान्य करते, एकादशीच्या दिवशी थोडी टाळी हळू वाजते. जरी 4 किलो भगर, 4 किलो साबुदाणा, 2 डझन केळी, अजून काय 1 किलो काय खजूर, सफरचंद, हे सगळं अगदी तालावर ताल असं रचलेलं असेल पोटामध्ये, पण टाळी वाजवताना नाही ना, उपाशी नाही का? कितीही झालं तरी सुद्धा कौतुक करणं, कलाकाराचं कौतुक करणं हे तरी आपलं कर्तव्य सज्जनो. कारण संगीत ही कला ईश्वर की हर सुर में बसत है राम, रोगी को सुनाए रागिनी तो उसे भी मिले आराम, नाही का? म्हणून पावबा महाराज यांची विशेष उपस्थिती आहे. स्वरसम्राट, स्वररत्न, अगदी माझ्या मोठ्या भावासारखे असणारे हरिभक्त परायण कन्हैया महाराज पपादेकर महाराजांची विशेष उपस्थिती आहे. त्यांना साथ करणारे आदरणीय राम महाराज यांची विशेष उपस्थिती आहे. खूप खूप गोड चाल म्हटली, असं वाटत होतं तुम्ही गात राहावं ना, आम्ही ऐकत राहावं. फार सुंदर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी अतिशय ज्यांच्या दर्शनाने जगद्गुरु तुकोबारायांची आठवण व्हावी असे आमचे विनेकरी महाराज आम्हाला लाभलेत. वा वा, एकदम सात्विक व्यक्तिमत्व. मस्त बघा, त्यांचा चेहरा पाहून असं वाटतं की कशाचंच टेन्शन नाही. आग लगे बस्ती में हम हमारी मस्ती में, बुवा जाणे बजण्या जाणे, आपण आपल्या आपली गोधडीत आणे, तुमनं देखा. आम्ही नसतो 2 तास रामकृष्णारी आपलं चालू राहणारे, तुम्हाला दृष्टांत जाणे, तुम्हाला सिद्धांत जाणे. अशी सुंदर अशी व्यक्ती आपल्याला या अखंड नाम कीर्तनी सप्ताहासाठी विनेकर म्हणून लाभलेत. आमचे झेंडेकरी सुद्धा आहेत. काय नाव तुमचं? गीतेश. कितवीला? 8वीला आहे. वा वा. पुढे काय बनायचंय तुम्हाला?
म्हणजे 12वी पुढे ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे काय बनायचंय? इंजिनियर बनायचंय. वा वा वा, छान छान छान. इंजिनियर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माणसाच्या खांद्यावर जर भगवा झेंडा पाहिला ना तर अजून कीर्तन करायला पावर येते बरं. वा वा, छान. नाहीतर आतापर्यंत असं वाटत होतं नुसतं मेंढ्या बकऱ्या चारणार असते झेंडा धरुवा. हा, इंजिनियर डॉक्टर वकील असे धरू नये असं लोकांचा फार मोठा गैरसमज होता. पण अशा लेकरांमुळे नक्कीच असे शब्द वापरणाऱ्या माणसांना उत्तर त्यांच्या रूपाने मिळणारी, ही गोष्ट तेवढीच खरी. एकदा असंच कीर्तनात एका मुलाला विचारलं, बाळा तुला काय म्हणायचंय? त्याने छान उत्तर दिलं मला. म्हणे ताई मी डॉक्टर वकील इंजिनियर काही पण बनू शकतो, पण सर्वात पहिले मला नवरदेव बनायचंय. बठ बनणं सोपं आहे पण नवरदेव बनणं बद्द कठीण होईल जायला. असे सुद्धा उत्तर देणारे मुलं आम्हाला भेटतात. पण खरंच धन्य माता पिता तयाची या. छान उत्तर दिलं बाळाने. समस्त गावातील परिसरातून आलेली, पंचकृषीतून आलेले भजनी मंडळ, आज तर असं विजायले भाऊसाहेब दादा, कोण नाव लिहून कोण नाही. सगळी अगदी माझ्या जीवाभावाची आणि खास म्हणजे माझ्या माहेरची मंडळी माझ्या समोर आहे. आमचे शिंगवानकर माऊली आहेत, आमचे दादा आहेत, इकडे सुद्धा राम महाराज आहेत, आमचे धमनारून आलेले अण्णा आहेत, दादा आहेत, माझ्या समोर उपस्थित असणारे महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे तामसवाडीचे आबा आहेत. अजून चेहरा तुम्हाला बठासा ध्यान माहीत राहणार, पण मला नावं सांगता येणार नाही. ही सगळीच मंडळी सज्जन आहोत. तुम्ही सगळेजण जे आलेत ना, आता बघा एक प्रामाणिकपणाने सांगून देते, कधी कधी कीर्तनकाराला पण अहंकार होतो. आम्हा कीर्तन लिहित घालो की उन्हात पो, असा अहंकार होतो. पण मला माहिती आहे तुमचा स्वभाव. तुम्ही जे आज आलेत, तुमची जी उपस्थिती आहे, तुमची उपस्थिती आज कीर्तनकारासाठी नाहीये. तुमची उपस्थिती कदाचित या गावासाठी सुद्धा नाहीये. पण तुमच्या उपस्थितीचं जर विशेष कारण असेल तर तुमच्या उपस्थितीचं विशेष कारण आहे कृष्णाजी माऊली जायखेडेकर. तुम्ही त्यांच्यासाठी आलेत महाराज. तुमचं येणं आमच्यासाठी अजिबात नाही. कारण आमना इथला मतलबी कोणीच नाही. बरं, तुमचं येणं या गावासाठी नातं गोतं असेल, तुमचे प्रेमाचे संबंध, तेही आपण समजू शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे सज्जन हो, या गावात जर माऊलींच्या आश्रयाने वाढलेले लेकरं राहिले नसते, या गावात जर माऊलींचा साधक परिवार राहिला नसता, तर एवढ्या लांबून कोणी 50 किलोमीटर, कोणी 40 किलोमीटर, कोणी 20 किलोमीटर एवढ्या लांबच्या अंतरातून येणं अशक्य होतं. नाहीतर असं झालंय, गावातल्या गावात लोक कीर्तन ऐकायला जात नाही, बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा एवढ्या लांबची मंडळी आज कीर्तनाला आली. त्याचं हेच कारण आहे की तुमची तुमच्या गुरुदेवांवर असणारी निष्ठा, तुमचं त्यांच्याविषयी असणारं प्रेम. बरं, हे कार्य हे रोपटं माऊलींनी लावलं, पण या रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर जे झालं ना, ते तुमच्यासारख्या मंडळीमुळे झाले. आमचे ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, दिवस बरोबर ना? महिला मंडळ कितवा दिवस? 5वा दिवस. गेल्या 4 दिवसापासून आपण कीर्तन श्रवण करतोय. या ज्ञानामृताचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहात. बोलता बोलता आज 5वा दिवस येऊन गेला. कधी कधी असा मनात प्रश्न निर्माण होत असेल, 38 वर्षापासून गावाचे लोक एवढा खर्च करतायत सप्तासाठी. मला एका तरुणाने विचारलं होतं, ताई सप्ताह करणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? मंडप असेल, साऊंड सिस्टीम असेल, कीर्तनकार असतील, गायक असतील, वादक असतील, अन्नदान असेल, या सगळ्या गोष्टीसाठी खूप खर्च करावा लागतो. सप्ताह करणं एवढं सोपं नाहीये. काही कुठेही लोक पैसा खर्च करतात. कशासाठी सप्ताह करायचा? बरं, सप्ताह केल्यानंतर काय फायदा होतो? लोक कीर्तन ऐकून घेतात, झटकून देतात, निघून जातात. काय लाभ? कशासाठी सप्ताह केला पाहिजे? ऐका सज्जन हो, जे कार्य तुम्ही हाती घेतलंय ते कार्य आणि त्या कार्यामागचा कारणत्व भाव, 2 गोष्टींची जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कशासाठी आलो?
बरं आपलं हे सगळं करण्यामागचा हेतू काय? फक्त 2 तास हसून मोकळे झालो म्हणजे कीर्तन झालं असं वाटतं का? काय वाटतं तुम्हाला? 2 तास विनोद झाला, लोक खदखदा हसले म्हणजे कीर्तनाचा आनंद मिळाला, ही तुमची सगळ्यात मोठी गैरसमज आहे. हा सगळ्यात मोठा वेगळा विचार आहे. सप्ताह का करावा याचं उत्तर श्रीमद भागवतात फार सुंदर देतात. गोकर्णोपाख्यानातला श्लोक सांगतात, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलास्त कामिने सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. वर्णन करतात, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलास्त कामिने सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. कलियुगामध्ये आज माणूस दिसायला माणूस आहे, पण त्याची प्रवृत्ती असुरासारखी झाली आहे. असुरी प्रवृत्तीला नष्ट करून माणसाची माणुसकी जागी करण्यासाठी सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. विठ्ठल विठ्ठल प्रवृत्तीला होऊ शकतो. तुम्हाला पुरावा देऊ शकते मी. पूर्वीचा एक काळ होता, लोक महिनाभर जरी बाहेर गावाला वारीला कुठे गेले तर महिनाभर आपले लेकरं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून जायचे. कधी कुणाच्या दाराला कुलप माहित नव्हते. 10 भावांचं कुटुंब एकत्र आपण पूर्वीच्या काळी पाहिलं असेल. पण आज एवढं अवघड झालंय, आज सख्या भावाचा सख्या भावावर विश्वास राहिलेला नाही. बरं भावाचं सोडा, आज पती पत्नीचं नातं एवढं विचित्र झालंय. हिच्या मोबाईलचा लॉक त्याला माहित नाही, तिचा लॉक त्याला माहित नाही. बरोबर आहे ना? इथला सुद्धा अकाउंट नंबर ना तर विशेष राहिला नाही. लाडकी बहीण ना पैसा ना काढले भाऊ बाजूले. एवढं अवघड झालंय महाराज. मग याला आसुरी प्रवृत्ती नाही तर काय म्हणणार? पूर्वीचा एक काळ होता. याच भारत भूमीमध्ये बापाने 14 वर्षाचा वनवास दिला, तरी 14 वर्षामध्ये एकदा सुद्धा आपल्या बापाला विचारलं नाही की बाबा माझा काय अपराध होता, मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही मला 14 वर्ष वनात पाठवतायत. काय नाव त्यांचं? बोला ना. प्रभू रामचंद्र. बरं याच भारत भूमीमध्ये जनक नंदिनी सीता माता ज्यावेळी आपल्या पतिदेवांनी 14 वर्षासाठी प्रस्थान करायला तयारी केली हे त्यांना माहित झालं. सीता मातेने सर्व अंगावरील अलंकार काढून ठेवले. प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. प्रभू रामचंद्रांनी आपल्या पत्नीची पाठीमागून सावली त्यांना समोर दिसली. त्या सावलीला पाहिलं, मान वळवतात आणि सीता मातेला म्हणतात, जानकी अगं तू जनक नंदिनी आहेस, राजाची मुलगी आहे. किती कोमल तुझे चरण आहेत. जर पृथ्वीवर तू पाय ठेवला तर आधी फुलांची चादर आथरली जाते, मग त्याच्यावर तू पाऊल ठेवतेस. एवढी तू नाजूक. अगं सीते, सूर्यनारायणाची किरण सुद्धा तुझ्या देहाला स्पर्श करण्यापूर्वी आपले वाट वाकडे करतात, एवढी तू तेजस्वी आहे. सीते, अगं साधं चित्रातलं माकड पाहिलं तरी त्या माकडाला पाहून तुझा चेहरा भयावह होतो. पण आज तू जर माझ्या बरोबर त्या अरण्यामध्ये आली, 14 वर्ष वनात जर आली, तर तुला ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. एवढा वनवास सोपा नसतो सीते. हवं तर तू 14 वर्ष माहेरी जाऊ शकते. माहेरी जा. 14 वर्षानंतर मी स्वतः तुला घेण्यासाठी येईल. तुझं स्वागत असेल अयोध्या नगरीमध्ये. आमच्या सीता मातेचं उत्तर ऐका. स्वामी, आज तुम्ही माझा निरोप घेतायत, असं करू नका हो. ज्या दिवशी माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान केलं, ज्या दिवशी माझं कन्यादान झालं, त्या दिवसापासूनच माझ्या माहेरवरचा अधिकार माझा संपलाय. स्वामी, ज्या दिवशी मी तुमच्या पावलामागे पाऊल टाकून सप्तपदी घेतली, त्या दिवशीच सर्व वेदशास्त्रांच्या संमतीने, समस्त ग्रह ताऱ्यांच्या आशीर्वादाने मी तुमची अर्धांगिनी झाली. आणि यज्ञाला साक्षी ठेवून, अग्नीला साक्षी ठेवून मी शपथ घेतली की जर सुखात माझ्या पती बरोबर माझा वाटा असेल तर दुःखात सुद्धा मी माझ्या पतीची साथ सोडणार नाही. मग कसा काय तुम्ही आज माझा निरोप घेताय? ऐका समस्त महिला मंडळ. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ही आमची भारतभूमी. या भारतभूमीमध्ये ज्या पत्नीने राजकन्या असताना, राजाची सुनबाई असताना, भविष्यात होणाऱ्या राजाची राणी असताना 14 वर्ष वनवास स्वीकारला, आणि आताची सीता बघा तुम्ही, आताची मुलगी
लग्नाला फक्त 1च महिना झालेला असतो. 1 महिन्यामध्येच आपल्या मम्मीला फोन करते, मम्मी त्यानी मायनर म्हणा काही जमत नाही. मग काय करू? तिकडून मम्मी उपदेश करते, पिशवी भरण डायरेक्ट इलाक बाई. का बरं? म्हणे आता कुठे पोरी भेटतीस? हाव नाही तर दुसरा. तोच देश आहे ना हा, तोच भारत देश आहे ज्या देशामध्ये सती सावित्री सारख्या स्त्रिया होऊन गेल्या, ज्या देशामध्ये अनुसया माते सारख्या पत्नी होऊन गेल्या, ज्या देशामध्ये सीता माते सारखी पतिव्रता नारी होऊन गेली. आणि आज त्याच भारत देशातल्या स्त्रीची मनस्थिती एवढी खालावली, एवढी वाईट झाली की हाव नाही तर दुसरा असं तोंडावर म्हणणारे आम्ही पाहतोय. विठ्ठल अंध माता पित्याने मुलाजवळ इच्छा व्यक्त केली की बाळा आम्हाला तीर्थयात्रा करायची. कदाचित आताचा मुलगा राहिला असता सांगितलं असतं, तुमच्या दोघांच्या डोळ्याला दिसत नाही, तीर्थावर जाऊन काय पाहणार आहे तुम्ही? फक्त इच्छा व्यक्त केली तरी आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये घेतलं आणि तीर्थयात्रेसाठी मुलगा घेऊन गेला. काय नाव त्यांचं? श्रावण बाळ. आणि आज अशी परिस्थिती झाली, बापाच्या पेन्शन मध्ये वाटा मिळत नाही म्हणून बापाच्या कमरेत लाता घालणारे मुलं आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. माणसं बदलली का? वासखेडेकर मंडळी, माणसं बदलली का? नाही, माणसं तेच आहेत, फक्त माणसांची प्रवृत्ती बदलली आहे, माणसांची विचार करण्याची क्षमता खालावली आहे. मग जेणेकरून विचाराची उंची, विचाराची पातळी वाढावी, त्यासाठी या सतसंगाची आणि या वैष्णव संत महात्म्यांच्या संगतीमधून अखंड नाम कीर्तने सप्ताहाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सप्ताह करावा सज्जन हो, की ज्या सप्ताहामध्ये कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. आता तुम्ही म्हणाल काय बी काय चाटा मारतोस, यज्ञ कुठं सप्ताह कुठं? पटवून देते ना तुम्हाला, आम्हाला काम असते नाही का? ठीक आहे, एक सोपं सांगते तुम्हाला. आयुष्यात येऊन एकदा तरी आपल्याकडून यज्ञ घडावा. बरं, आता यज्ञ करण्यासाठी अखंड हत्तीच्या सोंडा इतकी तुपाची धार त्याच्यामध्ये चालू ठेवावी लागते, तेव्हा तो यज्ञ कुठे पूर्ण होतो. 8 गावराने तूप आमले नुसतं वरणवर टाकायला भेटत नाही. तेही जर मिळालं तर त्याच्यामध्ये मिक्स असतं, अजून ओरिजिनल मिळत नाही. मग एवढा अखंड यज्ञ चालवण्यासाठी एवढा खर्च कसा काय? हे फक्त तुपाचं झालं, इतर सामुग्रीचा विचार करा. बरं, यज्ञ सोडा, साधी सत्यनारायणाची पूजा जरी घेतली, महिला मंडळ सत्यनारायण माहिती आहे ना? हा, साधी सत्यनारायणाची पूजा जरी करायची असेल, ब्राह्मण व बिचारी इमानदारीने पूजा लिहून देतात, यादी करून देतात. यजमान दुकानावर जातात, शेठची पुढे यादी ठेवतात, शेठची यादी वाचून घेतात आणि गिराईकाला म्हणजे यजमानाला विचारतात, हे जे साहित्य तुम्हाला घ्यायचंय हे पूजेचं पाहिजे का घरचं पाहिजे? काय उत्तर देता तुम्ही? तुम्ही बाजार कसा ना कराल ना, पूजा ना पाहिजे का घर ना पाहिजे? मग पूजेचा पाहिजे. बरं, पूजेचं साहित्य सांगितल्यानंतर दुकानदार चांगला माल देता का हो? हा, पूजेचं साहित्य सांगितल्यानंतर सुपारी एवढी भारी असते, ती सुपारी फोडल्याबरोबर तिच्या डझनभर किडे निघतात. हा, बरं, त्याच्यातली खारीक अशी असते, नेमकी ती आठवडी म्हणू का खारीक म्हणू तेच समजत नाही. खोबऱ्याच्या वाट्या आणि पावशर मध्ये डझनभर वाट्या, ही आमची यज्ञाची तयारी आहे. हा, मग आता सत्यनारायणाच्या तयारीमध्ये जर आमचा एवढा असा वाटा असेल किंवा एवढा कंजूसपणा आम्ही दाखवत असू, तर मग अखंड यज्ञ करणं कसं शक्य आहे? बरं, एवढ्या महागाईच्या काळामध्ये, एवढ्या धकाधकीच्या युगामध्ये पोटासाठी वनवन फिरणाऱ्या माणसाला जर उद्धार करायचा असेल, मग त्याने कोणत्या पद्धतीने यज्ञ करावा? तर सगळ्यात सोपा यज्ञ जर असेल, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुःख शमनः स्तम नमामि हरिं परम. भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरा यज्ञ नाही. आणि ते नामस्मरण जर तुम्ही गात असाल, बरं एवढंच नाही, गाणाऱ्यांची संगत करत असाल, 7 दिवसापर्यंत या ज्ञान यज्ञामध्ये फक्त उपस्थिती जरी लावत असाल, तरी त्या उपस्थितीचं फळ तुम्हाला लाख पटीने प्राप्त होतं. विठ्ठल.